मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत आमरण उपोषणाची घोषणा केली आहे। येत्या 30 मे रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या त्यांच्या मूळ गावी ते आमरण उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी अंतरवली सराटी येथे आयोजित बैठकीत त्यांनी ही मोठी घोषणा केली। राज्य सरकारकडून मराठा समाजाच्या अनेक मागण्या अद्याप प्रलंबित असल्याचा आरोप करत जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली। विशेषतः हैदराबाद गॅझेटमधील नोंदींवर आधारित कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत विलंब होत असल्याने मराठा समाजात तीव्र नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले। मराठवाड्यातील सर्व मराठा बांधवांना 30 मे पूर्वी कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली। याशिवाय सातारा संस्थान गॅझेट संदर्भातील आरक्षणाचा शासन निर्णय अद्याप जारी न झाल्याबद्दलही त्यांनी संताप व्यक्त केला। 8 महिने उलटूनही सरकारने या संदर्भात कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्याचे सांगत तात्काळ GR काढण्याची मागणी त्यांनी केली। तसेच मराठा आरक्षणासंदर्भात स्थापन करण्यात आलेली मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करावी अशीही मागणी त्यांनी यावेळी केली। मराठा आंदोलनादरम्यान राज्यभरात आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली। आंदोलनाच्या काळात वितरित करण्यात आलेल्या कुणबी प्रमाणपत्रांच्या नोंदी ग्रामपंचायत स्तरावर लावण्यात याव्यात, जेणेकरून प्रक्रियेत पारदर्शकता राहील असेही त्यांनी नमूद केले। दरम्यान आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना महावितरण आणि इतर सरकारी विभागांमध्ये नोकरी देण्याचा शासन निर्णय 30 मे पूर्वी काढण्यात यावा अशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या या नव्या आंदोलनाच्या घोषणेमुळे राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत। सरकार यावर काय भूमिका घेते आणि 30 मे पूर्वी मागण्यांवर कोणते निर्णय घेतले जातात याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले। आंदोलनाच्या तारखेला जी तारीख डिक्लेअर आता होईल त्या तारखेला महाराष्ट्रातल्या एकाही मराठ्यांनी घरी राहायचं नाही। तारखेच्या पहिल्याच दिवशी जी आता तारीख डिक्लेअर करते त्या तारखेला पहिल्या दिवशी महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी अंतराळ द्यायचे। जिथं जागा मिळेल तिथं बसायचं, तुम्ही येऊन जाऊन केलं तरी चालेल। त्या तारखेला महाराष्ट्रातल्या एकाही मराठ्यांनी घरी जायचं नाही। आणि आता इथून गेल्यापासून लगेच गावागावाच्या घराघरातल्या मराठ्यांपर्यंत कोणाच्या मोसंब्या खाऊ नका, काहीच्या मोसंब्या नाही खाल्ल्या तरी खाल्ले म्हणतात काही त्याला मोसंब्या नव्हतं, तो म्हणला मोसंब्या खाल्ल्या त्याचा काँग्रेस उगायला काँग्रेस लागायला जाऊन असतील काही जाऊन नका कोणाच्या मिरचीला उसाला कशाला हात लावू नका, जिथं मोकळी जागा असेल तिथं बस। बरं, सुरुवात तुम्हाला तारीख सांगतोय। तारीख डिक्लेअर झाली की 30 मेला अंतरवालीत आमरण उपोषण सुरू कर। 30 मेला तारीख आपली डिक्लेअर झाली, त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। 30 जूनला विषय सांगतो नाही ऐका ना। याच्यासाठी करायचं मला शांततेची भूमिका 1 मिनिट ऐका। मराठा आरक्षणासाठी बलिदान व्हायला जाऊ द्यायचे। बलिदान कशासाठी गेले फडणवीस साहेब कळतं तुम्हाला? परत तुम्ही म्हणता मी बोलतो, मी 8 महिने काय बोललो का? जीव लावला नाही तुमच्यासाठी त्यांना। देवेंद्र फडणवीस साहेबांनी GR दिला, मराठ्यांनी कौतुक केलं त्याचं, पुढे विधानसभा का बोलत होतं त्याचं कारण त्यांचा होत पोलीस अधिकारी नीट नाही माझा पुढे
हा बरं हे दुसरं ते कुठे द्या सरपंच आले का नेटवर्कचे तुम्हाला सांगतो काय झालं किती वाईट जगत आहे मराठीवर बघा मी काय चुकीचं बोलतो मी मराठ्यासाठी शत्रुत्व अंगावर काय घेतलंय मराठ्यावर होणे म्हणूनच ना आणि तुम्ही पक्षाजवळ उभा करणार तुम्ही नेत्याजवळ उभा करणार वा मी शत्रू कशामुळे झालो बलिदान गेलं काम आता म्हणतो आम्ही सरपंच म्हणला नेक नव्हता ते म्हणजे सगळं जरी जाईल तरी 51 लाखाची नाही काय झालं त्यांच्यावर यांनी ग्रामपंचायत झाली आणि ते पोरं नव्हते 12 जणांचं नाव घेतलं खरं तपास त्या अधिकाऱ्याचा फडणवीस साहेब खरे असताना तुम्ही नसता तुमच्या मागे मी लागलो कोण आहे देवा अधिकारी कसं काय 51 लाखाचं काय झालं कोणतं हे खोटे गुन्हे दाखल केले मराठ्यांच्या पोरावर राज्यात हे गुन्हे तुम्हाला मागं घ्यावाच लागणार आहे तुम्हाला सोडीतच नाही द्या लेकरं बाळा ते उन्हात पडले ते बिचारे लेकरं लोकांचे खोटे गुन्हे दाखल केले करून गेले दुसरे ध्येय राजकारणाचे नेकामेकाचे घर फोडले आणि गरीब मराठ्याच्या मुळावर आणले आणि आंदोलनात काम करणाऱ्या पोराचे नाव टाकले घेणं घेणं एवढं मोठं नुकसान झालंच नाही त्यांनी काय केलं ते 2 ग्रामसेवक कोणता येतील फिर्याद दिली आणि त्यांनी ते लिहून टाकलं इतकं झालं तितकं झालं कारण ते दोन्ही लाभार्थी टोळी दोन्ही जाती विचार झालेले त्या लाभार्थी टोळीचे त्यांनी त्या 2 नेत्याच्या मुळावर आणले आणि हे जितके होते मी तितकं वाजवणार याचे हे बोलायचं बंद झाले नाही काय हे जितके होते तितके ते दोघं खड्ड्यात जाणार आणि ते मला खेटून बघितलेले आणि पुढे ते खेटणारच राहिली त्याची काय अडचण विचार भयाने त्याची त्यांनी ते फिर्याद सुटी दिली 51 लाख झालं 58 लाख झालं नुकसान गुंतलेलं पोरं विनाकारण किंवा बलिदान त्या अधिकाऱ्यांमुळे गेले त्यांना त्याच्या आरोपी करणंच गरजेचं आहे हे कसे करत नाहीत ते मी बघतो ही याची मनस्थिती झाली आपली आणि ठरली तर तुम्ही म्हणजे मी भांडत तुमच्या लेकरावर मी जीवन केलं तुमच्या लेकरावर रक्ताचा पाणी केलं तुमच्या लेकरावर तुम्ही समाधानी व्हाल जेवढे सुखी समाधानी या राज्यातले मराठ्यांचे लेकर राहतील तेवढं पुण्य टाकायचं काम तुमच्या लेकराच्या पारात करतो आणि तुमच्या जातीच्या आणि लेकराच्या विरोधात काम करणाऱ्याला तुम्ही त्याला मित्र म्हणणार मित्र कसा असतो तो ओबीसीचा असतो हिंदूचा असतो किंवा मुसलमानाचा असतो माझ्या लेकराचं कल्याण झालं तुमच्या सुद्धा लेकराचं कल्याण झालं पाहिजे असा मित्र या मित्र राष्ट्रवाद जातीच्या विरोधात भक्त करते राष्ट्रवाद जातीच्या विरोधात याचिका दाखल करते त्याला मित्र म्हणणार का तुम्ही वा असे जात पुढे कशी जाईल आपण एकतर ठेकाने घेतला आंदोलनाची तारीख सांगते क्या हुआ बहू? माँ पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।